अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. तर नाथ रहस्य या आपल्या सिरीजमध्ये दुसऱ्या भागामध्ये आज आपण स्वागत करतोय मच्छिंद्रनाथ महाराज यांचं. तर महाराज आज तरुणांना किंवा नाथ भक्तांना शाबरी विद्येबद्दल बहुतांशी लोकांना माहिती नाहीये. तर थोडं नाथ रहस्यातील शाबरी विद्येबद्दल थोडीशी आपल्या श्रोत्यांना माहिती द्या. ओम नमो आदेश. शाबरी विद्या नाथ संप्रदायातलं एक खूप मोठं रहस्य आहे आणि श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 13व्या अध्यायामध्ये मालू कवींनी याबद्दल थोडीशी माहिती सांगितलेली. तर शाबरी विद्या सांबरी ऋषींपासून निर्माण झालेली आहे. सांबरी नावाच्या ऋषींनी या शाबरी विद्येची निर्मिती केली आणि नवनाथांनी 100 कोटी शाबरी विद्या रचली. शतकोटी शाबरी विद्या. तर महाराज 100 कोटी ज्या शाबरी विद्या रचल्या गेल्या, तर या कोणत्या नाथांनी किती शाबरी विद्यांचं रचना केली हे थोडक्यात सांगा. हे बघा, 13व्या अध्यायामध्ये 24 ओवीपासून ही माहिती या ठिकाणी सांगितलेली नवनाथ भक्तिसारच्या 13व्या अध्याय. तर सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी 33 कोटी 95 लक्ष शाबरी विद्या रचली. सद्गुरु गोरक्षनाथ महाराजांनी 12 कोटी 9 लक्ष शाबरी विद्या रचली. सद्गुरु मीननाथ महाराजांनी 5 कोटी 1 लक्ष शाबरी विद्या रचली. सद्गुरु चरपटीनाथ महाराजांनी 9 कोटी 7 लक्ष शाबरी विद्या रचलेली. सद्गुरु भरतरीनाथ महाराजांनी 7 कोटी 4 लक्ष शाबरी विद्या रचली. सद्गुरु रेवण सिद्धनाथ महाराजांनी 2 कोटी 3 लक्ष शाबरी विद्या रचली. सद्गुरु वटसिद्ध नागनाथ महाराजांनी 1 कोटी 1 लक्ष शाबरी विद्या रचली. सद्गुरु जालिंदरनाथ महाराजांनी सर्वात जास्त शाबरी विद्या रचलेली आहे, 34 कोटी 12 लक्ष. त्यानंतर सद्गुरु कानिपनाथ महाराजांनी 6 कोटी 8 लक्ष शाबरी विद्या रचली. आणि गुरु दत्तात्रयांच्या आदेशाप्रमाणे जर काही कमी जास्त झालं तर गुरु गोरक्षनाथ महाराजांनी हा 100 कोटी शाबरी विद्येचा गडा पूर्ण करावा असा आदेश गुरु दत्तात्रयांनी गोरक्षनाथांना दिला आणि गोरक्षनाथांनी ती पूर्ण केली. अशा प्रकारे 100 कोटी शाबरी विद्या नाथ संप्रदायातील या महासिद्धांनी रचली आणि कलियुगामध्ये नाथ संप्रदायाची जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आकाशाला भिडलं गेलं. या कलियुगामध्ये शाबरी विद्येचं काय महत्व आहे हे थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगा. हे बघा, कलियुगामध्ये आज प्रत्येक मनुष्य आपला कुळाचार विसरलाय, पितृसेवा विसरलाय. त्याच्यामुळं कुलदोष, पितृदोष असे नाना दोष मनुष्याला जडले गेले आणि त्याच्यामुळं त्याला तो दुःखी झालाय आणि त्या दुःखातून सावरण्यासाठी त्याला सुखाची प्राप्ती व्हावी, त्याचा प्रपंच सुखी होऊन त्याला परमार्थाची प्राप्ती व्हावी या उद्देशाने शाबरी विद्या रचली गेली. त्यामध्ये काहींना भूत बाधा, पिशाच्य बाधा, काही झपाटला असन, काही बाहेरची बाधा झाली असन, तर अशासाठी काही शाबरी मंत्र रचले. व्यवसाय वृद्धीसाठी किंवा ज्ञान वृद्धीसाठी, बुद्धी वृद्धीसाठी, लहान मुलांच्या कल्याणासाठी, त्यांचा अभ्यासात लक्ष लागावं, असे नाना उद्देशाने शाबरी मंत्र रचले गेलेले आहे. आणि वटसिद्ध नागनाथांची जी शाबरी विद्या आहे करून विष प्रयोगासाठी वापरली जाते. ज्याला काही सर्पदंश झाला, विंचू चावला किंवा अशी काही विष बाधा झाली जर असेल तर ते मंत्र जर रचले, वटसिद्ध नागनाथांचं नाव घेऊन भस्म त्या आजारी पीडिताला जर लावला तर तो त्या दोषातून मुक्त होतो किंवा त्याला त्या दुःखातून बाहेर निघतो. तो असे नाथ संप्रदायामध्ये अनेक साधकांचे अनुभव आहेत. म्हणजे मनुष्य जीवनाच्या दैनंदिन ह्याच्यात सगळ्या गोष्टींमध्ये त्या शाबरी विद्येचा उपयोग होतो. खूप छान.
महाराज, नाथ भक्तांनी किंवा एका तरुण पिढीने शाबरी विद्या कशी आत्मसात करावी याबद्दल थोडीशी माहिती द्या. साबरी विद्या ही श्री गुरु कृपेशिवाय प्राप्त होत नाही. गुरुच्या कृपेने आपल्याला मार्ग मिळतो आणि त्यानंतर गुरु आपल्याला सांगतील तशा जर उपासना केल्या, साधना केल्या, आचरण शुद्ध ठेवलं, चरित्र शुद्ध ठेवलं, बुद्धी शुद्ध ठेवली आणि तुमचा हेतू जर शुद्ध असेल, उद्देश शुद्ध असेल, चांगला असेल, समाज कल्याणाच्या हिताचा जर उद्देश असेल तर आणि तरच साबरी विद्या प्राप्त होते. कोणालाही साबरी विद्या प्राप्त होत नाही, त्याला गुरु कृपा सांगते. गुरु कृपेशिवाय शाबरी विद्या प्राप्त होते. आणि नवनाथ ठरवतात, गुरुदत्त महाराज ठरवतात की कोणावर किती कृपा करायची, काय कृपा करायची. जर त्यांचा आदेश असेल, त्यांची इच्छा जर झाली तर त्याच साधकाला ती विद्या प्राप्त होईल, ती सिद्धी प्राप्त होईल आणि त्याच्या माध्यमातून समाजामध्ये अडलेल्या, नडलेल्या, दुःखी लोकांचे प्रश्न नाथ स्वतः मार्गी लावते. नाथ रहस्य या आपल्या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला नाथ भक्त श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांनी शाबरी विद्येचे महत्व, तसेच एकूण शाबरी विद्या किती आहेत या सर्व गोष्टींची खूप छान अशी माहिती दिली. तर महाराज, आपले खूप खूप धन्यवाद. ओम नमो आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.